450च्या 10%च्या 4% बरोबर 20च्या किती टक्के? बघा, जेव्हा कधी असा प्रश्न येतो, तर आधी याला आपण सरळ रूपमध्ये लिहून घ्यायचं. जसं की 450 चा ची चेला आपण गुणाकार करतो. पुढे आहे 10. टक्के म्हणजे 1/100 असतं. परत च्या आहे म्हणजे परत गुणाकार. पुढे आहे 4 आणि टक्के म्हणलं की 100 असतं. ठीक आहे? बरोबर. पुढे काय दिलं आपल्याला? 20. चा ची चे म्हणजे मी म्हटलं गुणाकार. आता इथे दिले किती? किती म्हणजे माहिती नाहीये. माहिती नाहीला आपण काय धरतो? तर एक्स धरतो. आणि परत पुढे दिले आपल्याला टक्के. म्हणजे काय? की भागिले 100. ठीक आहे. आता याला आपण सॉल्व्ह करूया. जसं की हा एक शून्य आहे, तो इथे कटेल. हा एक शून्य आहे, तो इथे कटेल. आता आणखी थोडं सरळ रूप देऊन लिहूया. जसं की इथे आले 45 बरोबर. इथे 4 आणि इथे राहिलेला हा 100. ठीक आहे. आता बघा. आता हे आपल्याला एका साईडला करून घ्यायचं आहे. मग जे गुणाकारात आहे, बरोबर? आपल्याला एक्स काढायचं आहे. जे गुणाकारात आहे ते इकडल्या साईडला जर घेतलं तर ते भागाकारात जातं. म्हणजे 20 इथे गुणाकारात आहे, तर इथे येऊन तो भागाकारात जाईल. प्लस हा भागाकारमध्ये आहे 100. म्हणजे आपण बरोबरच्या या साईडला घेतलं तर तो जाईल गुणाकारमध्ये. ठीक आहे? राहिला आपला एक्स इथे. आता फक्त त्याला सॉल्व्ह करायचं आहे. हा 100 कटला, हा 100. 4चा पाढा 4 एक 4, 4 पंचे 20. परत 5नी 45ला भाग जाईल. 5 एक 5, 5 नव्वे 45. म्हणजेच काय की x इज इक्वल टू 9. ओके.